गेल्या आठवडाभरापासून ग्रामीण भागात सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या लोड शेडिंगमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार राजाभाऊ वाजे यांनी महावितरणच्या नाशिक कार्यालयात ठिय्या मांडला होता. तसेच सायंकाळी संपर्क झाल्यानंतर थेट महावितरणचे संचालक धनंजय ओडेकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. ग्रामीण भागातील लोड शेडिंग तातडीने बंद करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. संपूर्ण सिन्नर म्हणजे नाशिक जिल्हा ग्रामीण भाग बंद राहतो. आज 7 दिवस 6वा दिवस आहे. थोडं आता 5-10 मिनिटांमध्ये जर तुम्ही फोन केला तर माझ्या मते विषय संपलेला असेल. नाही आजचा संपला. आज पाऊस पडला म्हणून संपत. पण रोज संध्याकाळी 7 वाजल्यावर लाईट जाते. मी आज ऑफिसमध्ये गेलो होतो. लटपटे साहेबांशी बोललो. साहेब रोटेशननी करा तुम्ही. असं त्याच लोकांवर अन्याय किती दिवस करणार आहे. लोक दगड मारतील. सर सबस्टेशनवर लोक जाऊन बंद करतायत आपलं. तेच माणसं तुम्ही रोटेशन करा ना साहेब. असं थोडं चालतं. हे संध्याकाळी 7ची वेळ आहे. लोकांना घरी येतात, शेतात कामं करून यायचं. पण रोज लाईट नाही 11 वाजेपर्यंत. दुधाचं काम आहे, जनावर आहे, बिबट्यांची भीती आहे. इथं काही ग्रामीण भागात ग्रामीण भागात साहेब विषय असा आहे. बाकी ठिकाणी गोष्ट वेगळी. पण नाशिक नगर जिल्ह्यामध्ये लोक वस्तीवर राहतात. गावात कोणीच राहत नाही. तुम्ही गाव चालू ठेवतात, वस्त्या सगळ्या बंद राहतात. 75% लोक अंधारात आहेत. सर मी दखल घेतली करून देतो. तुम्ही रोटेशन करावं साहेब. असं नाही चाललं.